नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात शिवाजी देशमुख यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी आयुष्य हे. मित्रो, शिवाजी देशमुख यांची यापूर्वी अनेक नाटकं, एकांकिका हे साहित्य प्रकाशित झालं आहे. व्यावसायिक रंगभूमीवर एक यशस्वी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. ही त्यांची पहिली कादंबरी आजपासून तुम्ही ऐकणार आहात. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकन आहे, ते प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी कादंबरीचा प्रत्येक भाग रोज अपलोड केला चॅनलवर की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते मित्र हो, सुरू करूयात. शिवाजी देशमुख लिखित आयुष्य हे या कादंबरीचा भाग पहिला. ट्रक नाक्यावर पोचला आणि ड्रायव्हरनं करकचून ब्रेक मारला. क्लीनरनं केबिनमधनं मोठ्यानं आवाज दिला, अहो पाहुणं, आलं तुमचं शहर, उतरा इथंच. इथे? जगन्नाथ आश्चर्यानं म्हणाला, गाडी आत जात नाही, बायपासनं गाडी पुढं जाणार. क्लीनरनी सांगितलं तसा जगन्नाथ ट्रकमधनं खाली उतरला. ट्रक मार्गस्थ झाला. शहराबाहेरून झालेल्या या नवीन बायपास मार्गामुळे हा टोलनाका शहरापासून बऱ्याच अंतरावर होता. जगन्नाथनं सभोवार पाहिलं. शहराचा विस्तारही वाढलेला दिसला. रुंद रस्ते आणि टोलेजंग इमारतींमुळे हे शहर परकं भासत होतं. 7 वर्षांपूर्वी त्यांनी मनात जपलेलं हे शहर आता त्रयस्थ आणि अनोळखी वाटत होतं. नकळत त्याचे पाय मुख्य रस्त्यानं शहराकडे चालायला लागले. फुटपाथवरनं चालत असताना मनात अनेक जुन्या आठवणींचा कल्लोळ दाटला होता. आता कसं असेल आपलं घर, या विचाराने मन अस्वस्थ होत होतं. मधूनच छातीत धस्स होत होतं. का चाललोय आपण तिथे? कशासाठी? कोण आहे आता आपलं? असे अनेक प्रश्न स्वतःशीच तो विचारत होता आणि एका विचित्र ओढीनं त्याचे पाय रस्ता पार करत राहिले. डोक्यात विचारांचं काहूर माजलं असताना अचानक समोर ठाकलेल्या भव्य फ्लेक्सवर त्याची नजर खेळली. लाडके नेते माननीय नामदार प्रमोद शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. चेहऱ्यावर मगरूर हास्य आणि हात उंचावलेल्या शेट्टीच्या पायाजवळ अनेक चमच्यांचे चेहरे बघून जगन्नाथाच्या मस्तकात सळसळीत कळच उठली. त्या फ्लेक्सवर थुंकावंसं वाटलं. साला भंकस, तत्वहीन, स्वार्थासाठी अनेक रंग बदलणाऱ्या या सरड्यांना राजकारणात एवढं स्थान मिळतंच कसं? ह्या आणि असल्या विचारांनी अस्वस्थ होऊन जगन्नाथ चालत राहिला. अजून एक चौक ओलांडल्यानंतर पुढच्या वळणांवर त्याची गल्ली. पावलं आकारानं अडखळायला लागली. घशाला कोरड पडली. नकळत तो शेजारच्या हॉटेलमध्ये शिरला. चहाची ऑर्डर देऊन घटाघटा पाणी प्यायला. वेटरनं चहा आणून दिला. चहा पिताना त्याचं लक्ष गल्ल्यावर बसलेल्या माणसाकडे गेलं आणि जगन्नाथ मनातनं चरकलाच. रहीम चाचा? म्हणजे हे पूर्वीचं आनंद टी सेंटर. इथेच तर सगळ्यांचा अड्डा जमायचा. पण हे इतकं कसं बदलून गेलं? वर 4-5 मजले चढले, टी सेंटरचं हॉटेल झालं. रहीम चाचांनी ओळखलं तर? जगन्नाथाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. चाच्याकडे तिरक्या नजरेनं बघत जगून चहा संपवला. चहामुळे त्याला थोडी हुशारी वाटायला लागली. जाताना गल्ल्यावर चाच्यानं ओळखलं तर काय होईल? अरे बेटा जगू तू, असं म्हणून कदाचित मिठी मारतील.
कदाचित माझ्याकडे बघून त्यांच्या कपाळावर आठ्या उमटतील तिरस्कारानं. म्हणजे आपल्या या अशा अवतारात खुद्द दादा भैया सुद्धा ओळखू शकणार नाही, तेव्हा चाचा तर काय म्हातारे झालेत. आपली ही अशी वाढलेली दाढी, अर्धे पांढरे झालेले केस, अंगातला ढगळ मळका शर्ट, ही जुनाट पॅन्ट, शिवाय ह्या काळात बदलून गेलेला चेहरा, काय ओळखणार आहेत. असा मनाशी विचार करत तो गल्ल्याजवळ गेला. वेटरनं आवाज दिला, 1 आदमी 10 रुपये. जगूनं 50ची नोट चाचा पुढे ठेवली. अरे भाई छुट्टे दे दो. चाचा जगूकडे बघत म्हणाला, छुट्टे तो नाही आहे चाचा. अनावधानानं चाचा म्हटल्यानं जगू मनातनं थोडा दचकलाच. अरे सब ऐसे ही बोलेगे तो कहाँ से लाएंगे भाई छुट्टे. असं कुरकुरत चाच्यानं गल्ल्यातनं 40 रुपये परत केले. जगूनं सुटकेचा निश्वास सोडला आणि बाहेर रस्त्यावर येऊन एका कोपऱ्यात थांबला. आता या चौकातनं डाव्या बाजूला वळल्यावर त्याची गल्ली लागणार होती. गल्लीच्या शेवटच्या टोकाला त्याचं घर दिसणार होतं. आजूबाजूच्या दुकानातनं आणि रस्त्यावरून जाणारे काही ओळखीचे चेहरे दिसले, मात्र त्यांनी जगूला ओळखलं नाही. जो तो आपापल्या व्यापात मग्न होता. एका अनामिक ओढीनं तो त्या गल्लीत शिरला. किती बदल झाले होते. ज्या गल्ली बोळातून तो मित्रांबरोबर खेळला होता ती आता खूपच अनोळखी वाटत होती. आपल्याला कोणी बघणार नाही आणि बघितलं तर ओळखणार नाही, अशा पद्धतीनं तो चालत चालत स्वतःचं घर शोधायला लागला. उंचच्या उंच इमारतींमध्ये त्याला त्याचं घर दिसतच नव्हतं. गल्लीच्या टोकाशी असलेल्या त्याच्या छोट्या बंगल्याऐवजी 5 मजली उंच इमारत उभी राहिलेली दिसली. निराशेनं तो एका बंद दुकानाच्या पायरीवर बसला. माणसांनी गजबजलेली ती गल्ली आणि त्या उंच इमारतीकडे बघत भूतकाळात शिरून तो स्वतःचं घर शोधायला लागला. जगन्नाथ विश्वासराव पाळंदे याचं एक मध्यमवर्गीय सुखी कुटुंब. वडील विश्वासराव पाळंदे नुकतेच रिटायर्ड झालेले. मोठा भाऊ विश्वनाथ कापडाच्या व्यापारात रमलेला. 2 नंबर मच्छिंद्र बँकेत नोकरीला. 3 नंबर स्वतः जगन्नाथ कॉलेज पूर्ण करून समाजकार्यात रस घेणारा आणि सगळ्यात लहान शशिकांत 12वी सायन्सला आहे. त्याला डॉक्टर व्हायचंय. विश्वनाथची पत्नी पदवीधर असून आईबरोबर घरकामात दंग असते. अशा सुखवस्तू कुटुंबात जगन्नाथचं बालपण गेलं. त्याच्या गोड स्वभावामुळे कॉलेजात तो सगळ्यांचा हिरो होता. सलग 3 वर्ष कॉलेजात UR म्हणून निवडूनही आला. पुढे समाजकार्यात स्वतःला वाहून घ्यायचं ध्येय त्याने निश्चित केलं. पदवीनंतर खासदार साहेबांच्या निकटच्या कार्यकर्त्यांमध्ये जगन्नाथालाही स्थान मिळालं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रमातनं जगूचा अग्रक्रम राहिला. एक दिवस सकाळीच वहिनी हातात वर्तमानपत्र नाचवत हॉलमध्ये आनंदानं ओरडत आली, जगू भाऊजी पेढे द्या, जगू भाऊजी पेढे द्या. अगं काय झालं ते तर सांगशील, आईने विचारलं. अहो हे बघा की आई. आनंदानं पेपर उलगडत वहिनींनी आईच्या समोर धरला. पेपरातला जगन्नाथाचा फोटो बघून आईने विचारलं, अगं वाचून सांग तरी काय लिहिलंय. आई, अहो जगू भाऊजी या विभागाचे अध्यक्ष झाले, त्यांचं अभिनंदन छापून आलंय. वहिनी उत्साहानं सांगत होती आणि तोपर्यंत सगळेच हॉलमध्ये जमा झाले. काय झालंय, विश्वनाथानं शांतपणे विचारलं. अहो जगू भाऊजी पक्षाचे अध्यक्ष झाले, वहिनी कौतुकानं म्हणाली. नाही वहिनी, पक्षाचा नाही बरं का, आमच्या पक्षामार्फत या विभागाचा फक्त. जगू हसत हसत म्हणाला, असं आहे होय, मला वाटलं वॉन्टेड म्हणून फोटो छापून आला का काय. विश्वनाथ मिश्किलपणे म्हणाला, तुम्हाला ना मेलं कसलं कौतुकच नाही. वहिनी कृतक कोपानं म्हणाली, अगं कसला अध्यक्ष आणि कसलं काय ग, लष्कराच्या भाकरी भाजायचे धंदे थे,
मोठेपणा द्यायचा आणि फुकटात राबवून घ्यायचं काम, हेच काम पुढाऱ्यांचं. अरे असू दे रे, आपल्या घरात एक तरी पुढारी तयार होतोय, हे काय कमी आहे का? तुझे आजोबा खासदार होते, माहिती आहे ना रे. बाबा पेपर बघत कौतुकानं म्हणाले. हो, आणि तरी सुद्धा आयुष्यभर तुम्हाला खाजगी नोकरी करावी लागली. काय जाळायचं आहे त्या पुढारपणाला? आईने टोमणा मारला. अगं तो काळ वेगळा होता, आत्ताची स्थिती वेगळी आहे. भाऊजी, एवढं मोठं पद मिळालं तर घरात कोणालाही कळू दिलं नाही का? आम्ही काय परके वाटतो का हो तुम्हाला? वहिनीनं किंचित रागावत विचारलं. अगं वहिनी, गेल्या 8 दिवसांपासनं सामंत साहेबांनी सांगितलं होतं, पण तो शेट्टी आहे ना, तो मध्ये काहीतरी खोडा घालत होता. अरे पण हा शेट्टी तुझा मित्र आहे ना. मित्र? सगळं नाटक असतं त्याचं, त्याला अध्यक्ष व्हायचं होतं. बरं ते जाऊ दे, आता आधी पेढे आणा. आणतो की, दे. काय देऊ? पैसे? पैसे मीच द्यायचे? वहिनीने आश्चर्यानं विचारलं. मग माझ्याकडे असतात का पैसे? दादाकडनं घे की. का माझी निवड झाली आहे का? हा, खिशात नाही आणा आणि मला पाटील म्हणा. विश्वनाथ म्हणाला तसे सगळे मोठ्यानं हसले. असू दे रे, असू दे. बाबा हसत म्हणाले आणि स्वतःच्या खिशातनं 100ची नोट काढत म्हणाले. शशी, हे पैसे घे आणि छान चितळेचे पेढे आण. अहो मला अभ्यास करायचा आहे, त्यालाच पाठवा ना. अहो शशी भाऊजी, तुम्हालाच जावं लागेल हो. म्हण आहे का नाही, नकटं असावं पण धाकटं असू नये. वहिनी हसत हसत म्हणाल्या. बाबा किती दिवस तुम्ही त्याला पैसे पुरवणार? चांगला ग्रॅज्युएट झालाय की हा. मच्छिंद्रसारखी नोकरी करू द्या, नाहीतर माझ्या दुकानात तरी बसवा त्याला. हे राजकारण आपलं काम नाही आहे, श्रीमंत लोकांचा धंदा आहे हा. विश्वनाथ तक्रारीच्या सुरात म्हणाला. दादा दादा मला सांग, मला नोकरी करायची काय गरज आहे रे? हां, तू आणि मच्छिंद्र भैया असताना. या शशीचं शिक्षण पूर्ण झाले की तो डॉक्टर होणार, मग तर मला कसलीच चिंता राहणार नाही. खायला वहिनी देणार, भैया बँकेत कॅशियर आहे, तो पैसा पुरवणार. कापडं तुझ्या दुकानातली, आणि माझ्या प्रकृतीची काळजी शशी घेणार. मग आपण काय, आपण फक्त आरामात समाजसेवा करायची. जगू मिश्किलपणे म्हटला तसा मच्छिंद्र जोरात हसायला लागला. काय रे, तुला हसायला काय झालं? अरे तू खरंच जातीवंत पुढारी होणार बरं का. पुढारी अगदी आरामात समाजसेवा करतात ना. अरे लेका, आरामात म्हणजे संसाराची चिंता न करता असं म्हणायचं आहे मला. घरी पलंगावर लोळत नाही काही. नाही ते ठीक आहे, ते ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव बरं का. तुझे ते कार्यकर्ते, त्यांच्या चर्चा, त्यांची मीटिंग फिटिंग आपल्या घरात घ्यायच्या नाही बरं का. हां, परस्पर बाहेर. मच्छिंद्र म्हणाला तसा जगू आईला मोठ्याने ओरडत म्हणाला. ए आई, या भैयाचं लग्न कधी करणार तू? का अरे बाबा, त्याच्या लग्नाची तुला का चिंता? आई हसत म्हणाली. अगं आता आपल्या घरात लोक यायला लागतील, तेव्हा त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था एकट्या वहिनी किती करणार? जगू असं म्हणाला आणि सगळे मोठ्यानं हसले. निर्लज्जम सदा सुखी असं फुटफुटत भैया आत निघून गेला. लग्नाचं नाव काढलं की भैया मुलीसारखा लाजतो नाही का. जगूनं पुस्ती जोडली, सगळेच मोठ्यानं हसायला लागले. खरंच आई, ह्या वर्षी उरकून टाका ना भैयाचं लग्न. जगू गंभीरपणे म्हणाला. तशी जगूची फिरकी घेत वहिनी म्हणाल्या. खरंच आई, पटकन उरकून टाका, नाही तर ह्यांचा नंबर कधी लागणार? बिचारी सरला देवी सारखी लाकडा लावत असेल. हे बरं आहे बरं का वहिनी, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. का? भैयाचं लग्न झाल्यावर तुमचा नाही का फायदा? हाताशी दिराणी म्हटली की फक्त ऑर्डर सोडायची. उरकून टाका भाऊजी तुम्ही, मी बघते त्या सरला देवीकडे. हे बघ जगू, चेष्टेपुरतं ठीक आहे हो, पण मला चालणार नाही हा दुसऱ्या जातीची मुलगी. आजपर्यंत आपल्या घराण्यात असं कधीही झालेलं नाही. आई गंभीरपणे म्हणाल्या. अगं आई, तू काय ऐकतेस वहिनीचं? ती आमच्याबरोबर पक्षाचं काम करते, याचा अर्थ तिचं आणि माझं लग्न लागणार आहे हे ठरवलं कोणी? पुरे तुम्ही नसेल ठरवलं, पण तिने पक्क ठरवलेलं दिसतंय. कशावरनं वहिनी? आम्हा बायकांना बायकांची मनं लगेच कळतात म्हटलं. हो का? मग ठेवा ते तुमच्यापाशीच. जगन्नाथ म्हणाला. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. हां हॅलो, बोल रे.
हां बोल रघु बोल. हो सकाळपासून बरेच फोन येत आहेत. नाही नको रे नको. नाही नको रे, कशाला पाहिजे ते फ्लेक्स बिक्स. पेपरात बातमी आली म्हणजे समजलं की सगळ्यांना. अरे नाही त्याच्यासाठी नाही म्हणत आहे मी. हे बघ फ्लेक्स लावून पब्लिसिटी करण्यात काहीही अर्थ नाही. उलट लोकांच्या मनात घृणा निर्माण होते. हां शहरात विद्रुपीकरण करता म्हणून. हे बघ पक्षाच्या कार्यालयापुरता एक फ्लेक्स ठीक आहे. हां ओके बाय. असं म्हणून जगूनं फोन बंद केला. तो शशी पेढ्याचा रिकामा बॉक्स सगळ्यांच्या पुढे आदळत म्हणाला, घ्या पेढे. काय रे काय झालं, रिकामा बॉक्स आणलास? बाबांनी विचारलं. गल्लीत संपले सगळे. गल्लीत संपले? तू काय मिरवत आणत होतास का काय? अरे मिरवायला कशाला पाहिजे. मिठाईच्या दुकानात बोरसे काका ओरडले शशी पेढे पाहिजेत. मग काय बाकीच्यांनी लगेच कान टावकारले. ज्यांना माहीत नव्हतं त्यांना अभिमानानं सांगत होते आणि ऐकणारे हात पुढे करत होते. अर्ध्या वाटेत खत्तम. लोकांना आपल्यापेक्षा आधीच कशा कळतात नाही का बातम्या. अरे निदान तू तरी खाल्लास का नाही पेढा? अरे कुठनं खाणार, लोकांनाच पुरले नाहीत. शाबास, ह्याला म्हणतात समाजसेवा. हे आता मी पुन्हा जाणार नाही. हां तूच कर बाबा समाजसेवा. असं म्हणत शशी पुस्तक उचलून आतमध्ये निघून गेला. असू दे आज काहीतरी गोडधोड कर. बाबा वहिनीला म्हणाले. गोड गोड नाही. हां डॉक्टरांनी गोड खायचं नाही म्हणून सांगितलंय तुम्हाला, आई रागानं म्हणाल्या. परिवर्तन पक्षाचे सर्व तरुण कार्यकर्ते अचानक ज्युबली गार्डनमध्ये शिरले आणि त्या एका विशिष्ट जागी जाऊन आपापले मोबाईल कॅमेरे सरसावून प्रत्येक कार्यकर्ता एका झुडपाच्या पुढे दत्त म्हणून हजर झाला. झुडपाच्या आत दडून बसलेल्या शृंगारात मशगूल झालेल्या जोडप्यांना काही कळायच्या आत फटाफट फोटो व्हिडिओ काढले गेले. 10-15 कार्यकर्त्यांना बघून ओशाळलेली जोडपी तिथून धूम ठोकण्याच्या बेतात होती. तेवढ्यात थांबा थांबा कुणीही हलायचं नाहीये इथनं, जगू शांतपणे म्हणाला. मित्रांनो, ही सार्वजनिक बाग तुमच्या अशा वागण्यामुळे संपूर्ण शहरात बदनाम झाली आहे. यापुढे आम्ही दररोज अशा पद्धतीनं इथे येणार आहोत आणि तुमचे हे फोटो तुमच्या आईवडिलांना सेंड करणार आहोत. म्हणजे तुम्ही कॉलेजच्या नावाखाली काय दिवे लावताय हे घरच्यांनाही कळेल. अरे पण तुला अधिकार दिला कोणी हो? त्यातला एक कॉलेज कुमार बेधडकपणे म्हणाला. तेवढ्यात सगळेच बोलायला लागले. तिथल्या मुली कार्यकर्त्या मुलींशी भांडायला लागल्या. हा कलकलाट थांबवत जगू मोठ्यानं ओरडला. हे बघा, जास्त कोलाहल करून आम्हाला कायदा शिकवत असाल तर आम्हाला पोलिसांकडे या पुराव्यांसकट सार्वजनिक जागेचा गैरवापर केला म्हणून तक्रार करायला लागेल. मग मात्र आमच्या हातात काही राहणार नाही. जगू समजावून सांगायला लागला. तोच रघु जवळ येऊन जगूच्या कानात कुजबुजला. अरे दे सोडून, जाऊ दे. सगळ्यांना फोटो डिलीट करायला सांग. का? असं कसं चालेल? अरे असंच यांना सोडून दिलं तर उद्या हे परत चालेल. जगू मोठ्यानं म्हणाला. तसा रघु त्याच्या कानात कुजबुजला. अरे तिकडे मागच्या बाजूला बघ ना. जगूनं तिकडे नजर टाकताच त्याचा आवाजच बंद पडला. सगळ्यांच्या मागे शशिकांत खाली मान घालून उभा होता. शेजारी एक घाबरलेली मुलगी होती. जगूनं तिकडं न पाहिल्यासारखं करून तो स्वतःला सावरून परत शांतपणे बोलायला लागला. हे बघा मित्रांनो, आम्ही तुमचे शत्रू नाही आहोत. तुमच्याच भल्यासाठी सांगतोय. तुमचं हे शिकण्याचं वय आहे. इथून पुढे कृपा करून असं काही करू नका. अनेक लोकांच्या तक्रारीनं या बागेला बदनाम केलंय. लहान मुलं, म्हातारी माणसं यांनी या बागेकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे. नाही, आम्ही नाही येणार ह्यापुढे इथे, असं म्हणत काही तरुण गयावया करायला लागले. ठीक आहे, हे बघा, आम्ही हे फोटो डिलीट करतो, मात्र पुन्हा इथे असं दिसता कामा नये. चला रे, त्यांच्या देखत फोटो डिलीट करा. जगू असं म्हणाला. तेवढ्यात थांबा, शेट्टी पुढे येत ओरडला. चाणाक्ष शेट्टीनं रघुकडे सहेतूक पाहिलं आणि म्हणाला. आपल्या या मोहिमेत काय ठरलं होतं आठवा की? सगळ्यांना आधी वॉर्निंग द्यायची, रघु म्हणाला. मग फोटो कशाला काढले? अरे कोणी जादा आगाऊपणा केला तर त्याच्यावर कारवाई करायची, त्यासाठी फोटो काढायचं ठरलं ना आपलं.
रघु समजावून सांगायला लागला. मग या आपल्याला अधिकार विचारणाऱ्या कॉलेज कुमारानं आगाऊपणा केला असं नाही वाटत काय? शेट्टीनं जगूला जाब विचारला. नाही, त्याच्या बाबतीत विचार करूयात आपण. जगू शेट्टीला म्हणाला. म्हणजे बाकीच्यांना सोडून द्यायचं म्हणतो काय? हो, त्यांनी चूक कबूल केली आहे. यापुढे ते इथं असं काही करणार नाहीत हे त्यांनी मान्य केलं आहे. नाही नाही, हे असलं दुजा भाव चालणार नाही. हां, काय म्हणायचं तुला? हे बघ, मला काय म्हणायचं तुला कळलं आहे की, आणि तू असं का म्हणतो ते मला समजलं आहे की. अच्छा, माझा भाऊ यात अडकला आहे म्हणून मी असं म्हणतोय असं वाटतंय तुला? अर्थात की जर आपण हितसंबंध जोपासत अशी समाजसेवा करायला लागलो तर अधिकार काय आपल्याला म्हणतो मी. शेट्टी ठामपणे म्हणाला. आणि कार्यकर्त्यांचंच आपापसात भांडण सुरू झालेलं बघून काही जोडपी तिथून हळूच पसार व्हायची संधी बघायला लागली. पण नंतर आपले फोटो व्हायरल झाले तर या भीतीपोटी त्यांना थांबावंच लागलं. कार्यकर्त्या मुलींपैकी सरला जैन शेट्टीच्या जवळ जाऊन हळू आवाजात म्हणाली, शेट्टी, आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे हे तुला माहिती आहे का? उगाच वाद घालायचा? ते उद्दिष्ट गेलं खड्ड्यात. तत्वाचा प्रश्न आहे हा. बरं ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे? या सगळ्यांना चौकीत घेऊन जाऊयात? मी कोण ठरवणार? या प्रभागाचा मुख्य तू आहेस की. मग कोड्यात बोलू नकोस. तुला काय वाटतंय ते स्पष्टपणे सांग. नाही, मला काही नाही सांगायचं. ठीक आहे, मग आता मी काय सांगतोय ते ऐक. आपण कोणाचेही फोटो काढलेले नाहीत हे तुलाही माहिती आहे. फक्त त्यांनी पुन्हा इथे असं काही करू नये यासाठी आपल्या लोकांनी फोटो काढायचं नाटक केलंय फक्त. असं म्हणत जगू मुलांना म्हणाला, तुम्ही जा रे आता. पुन्हा इथे असं व्हायला नको आहे. आम्ही आता इथे रोज पाळत ठेवणार आहोत. हां, जगू असं म्हणाला आणि सगळ्या जोड्यांनी पडत्या फळाची आज्ञा मालून तिथून पोबारा केला. शशी थांब. जगूच्या या आवाजानं शशी जाग्यावर थांबला. त्याच्याबरोबर असलेली मुलगी मात्र सटकली तिथनं. अरे काय आहे हे? घरी कळलं तर काय वाटेल सगळ्यांना? जगू निराशपणे म्हणाला. शशी शर्मेनं खाली मान घालून उभा राहिला. त्याला जा असं जगू म्हणाला. शशी मुकाट्यानं निघून गेला. हे बघ, अशा प्रकारे या मोहिमा राबवायच्या असतील का नाही तर उद्यापासून यात माझं सहभाग नसेल. अरे यार प्रमोद, इतकं स्ट्रिक्ट होऊन नाही चालणार. लोकशाही आहे. साम दाम नंतर दंडभेद या मार्गाचा अवलंब करायचा ठरवलं का नाही आपण? मेहेंदळे शेट्टीला समजावत म्हणाला आणि सगळेजण पांगले. जगू, सरला, कविता आणि राघव रहीम चाच्याच्या कॅन्टीनमध्ये शिरले. 4 कटिंग चाचा, राघवनं ऑर्डर दिली. अरे तू इतका अपसेट का झालायस? सगळ्यांना माहिती आहे शेट्टीचं खरं दुखणं काय आहे ते. सरला जगूला म्हणाली. नाही नाही, शेट्टीमुळे नाही ग वाईट वाटलं. आमच्या बंधुराजांचा प्रताप बघून मला धक्का बसला. जाऊ दे रे, लहान आहे तो. अगं 12वी सायन्सला आहे तो. त्यांनी डॉक्टर व्हावं हे आईबाबांचं स्वप्न आहे. आणि पण ती मुलगी छान आहे. चेष्टा नको करू ग. हे असले थेर ना आमच्या घरात नाही चालत. दोघा भावात किती फरक आहे नाही? कविता म्हणाली. कसला फरक ग? राघवनं तिला विचारलं. अरे तो किती रोमॅन्टिक आणि हा बघ की. जगूला मुलींची ॲलर्जी नाही आहे बरं का. तुला काय ठाऊक रे? सांग बरं याचं एखादं प्रकरण. कविता राघवला म्हणाली. चला चला, उद्या सावंत सर येणार आहेत माहिती आहे ना? जगू उठत म्हणाला. बघितलंस कसा लगेच विषय टाळतो? अगं, जोपर्यंत आपण आपल्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत प्रेम आणि लग्न या गोष्टीचा विचार मनात आणणं सुद्धा चुकीचं आहे. अरे पण नुसती फ्रेंडशिप करायला काय हरकत आहे? हो, या बाबतीत मी एका पायावर तयार आहे बरं का, राघव म्हणाला आणि सगळे हसायला लागले. अरे माझ्या भावा, विषय जगूचा चाललाय रे. कविता म्हणाली तसा राघव म्हणाला. अगं तायडे, मी माझं मत सांगितलं. जा अलीबाई यांची जुगलबंदी सुरू. तुला काय त्रास होतो आमचा मॅडम? कवितानं हसत हसत सरला विचारलं. कुणी भांडलेलं तिला अजिबात आवडत नाही. सगळ्यांनी कसं नेहमी गुलूगुलू गुलूगुलू बोलत बसावं असं तिला वाटतं. पुरे हां, सरला म्हणाली आणि सगळेजण बाहेर पडले. जगू, तू शशीला काही बोलू नकोस हां. खूप अपसेट झाला यार तो. सरला जाता जाता म्हणाली. आणि घरीही सांगू नकोस कारण खूप घाबरला यार तो. अगं, मी जरी नाही सांगितलं ना तरी ते आमच्या घरापर्यंत पोचणार. हा शेट्टी
गावभर बोंबळणार, स्वतःच्या भावाला वाचवण्यासाठी पार्टीच्या धोरणाला काळं फासलं म्हणून. त्याला काय करायचे ते करू देत रे, तू मात्र काही बोलू नकोस आणि घरीसुद्धा सांगू नकोस. अरे किती केविलवाणा झाला होता तो, मलाच कीव आली त्याची. खूप घाबरला होता अरे तो. हाच विचार आपण इतरांच्या बाबतीतही करायला हवा असं नाही वाटत तुला? अरे सगळे सारखे नसतात जगू. बघितलंस ना तू, तो वाया गेलेला पोरगा कसा निर्लज्जपणे विचारत होता आपला काय अधिकार आहे म्हणून. ठीक आहे, तू म्हणत असेल तर मी घरी नाही काही सांगणार, जगू म्हणाला आणि दोघे आपापल्या मार्गाला लागले. मित्रांनो, आयुष्य हे या शिवाजी देशमुखांच्या कादंबरीचा पहिला भाग इथे संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.